नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर आज मी ना ढाबा स्टाईल पनीर मसाला बनवते. त्यासाठी ना 1/2 किलो पनीर असं ना चौकोनी तुकड्यामध्ये कापून घेतलेलं आहे. त्यानंतर 2 टमाटे लांबके लांबके कट करून घेतल्यात, 2 कांदे लांबके कट करून घेतल्यात, 1 इंच अद्रकाचा तुकडा घेतलेला आहे आणि 5-6 पाकळ्या लसूण घेतलेला आहे. तर चला मग वेळ न घालवता करूया सुरुवात. तर सगळ्यात पहिलं बघा, तवा ठेवला आहे आणि तवा गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये ना तेल घालून घेतले चमच्यावर आणि त्यानंतर तेल पसरवून घेतले सगळीकडून आणि ना पनीरचे स्क्यूब आहेत ना ते टाकून घ्यायचे आहेत. म्हणजे आपल्याला पनीर भाजून घ्यायचं अगोदर थोडंसं तेल टाकून. आणि तुम्ही बघू शकता पनीर छान असं ना भाजलं जाते. म्हणजे सावकाशच परतायचं, नाही तर ना काय होतं, तव्याला सगळं चिटकतं पनीर आणि ना स्क्यूब सगळे तुटायला लागतात. त्याच्यामुळं ना हळूहळू आपल्याला परतवून घ्यायचं आहे. तर बघू शकता, तर मस्त असं पनीर आपलं भाजलं जाते आणि खाल्ल्या साईडनं पण छान असं ना गोल्डन ब्राऊन झालेलं आहे, बघू शकता. तर मस्त असं पनीर भाजून झालेलं आहे. तर आता आपण ह्याला ना एका प्लेटामध्ये काढून घेणार आहोत. तर आता बघू शकता पनीर सगळं परतवून झाल्यानंतर मी प्लेटात काढून घेतलेलं आहे. आणि छान परतलेलं पनीर ना छान लागतं बघा भाजीमध्ये. तर तुम्हाला जर परतून घ्यायचं नसलं तर नाही घेतलं तरी चालतं, छानच लागते भाजी. त्यानंतर बघा, परत तव्यामध्ये ना मी अर्धा चमचा तेल घातलेला आहे. त्यानंतर तेल गरम झाल्यानंतर बघा त्याच्यामध्ये अद्रकाचा तुकडा घालून घेतलेला आहे. अद्रक थोडंसं परतलं की त्याच्यानंतर त्याच्यामध्ये 5-6 पाकळ्या लसूण घालायचा आणि लांबका कापलेला कांदा घालून छान असं ना परतवून घ्यायचं आहे. तर आता कांदा चांगला लालसर होईपर्यंत बघा परतवून घ्यायचं. जेवढा कांदा चांगला परतला जातो तेवढं ना गिरवी छान होते आणि ना भाजीला टेस्ट पण छान येते त्याच्यामुळं. तर कांदा चांगला लालसर होऊ द्यायचा आहे. छान असं मीडियम गॅसवर चांगला असं परतवून घ्यायचं आहे. तर आता बघू शकता छान असा ना कांदा भाजलेला आहे. तर आता आपल्याला याच्यामध्ये ना टमाटर घालून घ्यायचं आहे. तर आता मी इथं ना टमाटर घालून घेतलेलं आहे. तर बघा टमाटर टाकून झाल्यानंतर बघा टमाटर चांगलं ना सॉफ्ट होईपर्यंत त्याला ना छान असं परतवून घ्यायचं आहे. आता कांदा टमाटर चांगलं असं ना सॉफ्ट झालेलं आहे. तर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून आपण याची आता गिरवी करून घेऊया. आता गिरवी करून झालेली आहे. आता गॅसवर ना कढई ठेवलेली आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये 2 चमचे तेल घातलेलं आहे. तेल गरम झाल्यानंतर बघा त्याच्यामध्ये 2 लवंग घालून घ्यायचे आहेत. लवंग घालून झाल्यानंतर 1 तेजपत्ता घालायचा आहे. त्यानंतर ना याच्यामध्ये थोडेसे जिरे घालून घ्यायचे. जिरे चांगले तडतडले की त्याच्यामध्ये थोडंसं लसणाची पेस्ट घालून घ्यायची. लसूण चांगला परतला की त्याच्यामध्ये ना आपण जी गिरवी तयार केलेली होती ती घालून घ्यायची. गिरवीला चांगलं तेल सुटू द्यायचं. त्यानंतर 1 चमचा हळदी पावडर, थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे तेलामध्ये, छान टेस्ट येते त्याच्यासाठी. 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा धने पावडर, 1 चमचा लाल तिखट घालून घेतलेलं आहे. आता चांगलं असं ना परतवून घ्यायचं. आता मसाले करपू नये त्याच्यासाठी ना त्याच्यामध्ये थोडंसं ना पाणी घालून घ्यायचं. म्हणजे पाणी घातल्यानं मसाले जळत नाहीत बघा, त्याच्यामुळे. आता हे पाणी घालून झाल्यानंतर चांगलं असं ना परतवून घ्यायचं. जोपर्यंत गिरवीला तेल सुटत नाही ना तोपर्यंत त्याला ना चांगलं शिजवून घ्यायचं आहे मीडियम गॅसवर. जेवढी गिरवी छान शिजते ना तेवढी टेस्ट येते भाजीला. त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे. थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घातली, चांगलं असं मिक्स करून घेतलं आणि आता याला चांगलं तेल सुटू द्यायचं आहे. आता याला तेल सुटलेलं आहे, बघू शकता छान अशी गिरवी शिजलेली आहे. त्यानंतर आपण ना ह्याच्यामध्ये परतून घेतलेलं ना पनीर घालून घ्यायचं आहे. तर आता इथं पनीर घालून झालेलं आहे आणि मसाल्यामध्ये चांगलं असं पनीर ना 10 मिनटं चांगलं असं शिजवून घ्यायचं आहे. जेवढं छान गिरवी हे शिजते ना भाजीला टेस्ट येते बघा. तर आता पनीर सगळं ना गिरवीमध्ये मिक्स करून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता छान असं ना आपलं ढाबा स्टाईल पनीर मसाला एकदम सोप्या पद्धतीनं तयार झालेला आहे. तुम्हाला जर माझ्या अशा साध्या सिंपल रेसिपी आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन आलेले असाल तर नक्की सबस्क्राईब करा चॅनलला. तर आता मस्त असं पनीर मसाला तयार झाला आहे. वरून कोथिंबीर घालायचं. याला तुम्ही नानसोबत चपातीसोबत खाऊ शकता.